चला आता मित्रांनो, आपला वैशूचं तोंड बघून आपण या व्हिडिओचं काय करत आहोत, शुभारंभ करत आहोत. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती मीठ घेऊन. तुम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे वैशू राणिका. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण एक आता मस्त ही रेसिपी बनवणार आहे. तुम्हाला बनवणं कळलंच असेल. हां, तर आपण आणलेली आहे फिश, आणि फिश एक फ्राय करत आहोत. आणि ही फिश मी पहिल्यांदा खाल्लेली आहे, पण आता मी मुद्दाम परत एकदा आणलेली आहे कारण मला जाम आवडलेली. तर ह्या फिशचं नाव आहे सौंदाळे फिश, जी माझ्या मैत्रिणीने तिच्या ब्लॉगवरती केलेली होती. तर ती मला जाम आवडली. मला बोललं बघूया आपण पण करून बघूया. तर मी थोडीशी आणलेली आणि मी मागच्या रविवारी केली. तर आता आपण ह्या रविवारी मुद्दाम आणलेली आहे. आणि मोऱ्याला पण आपल्याला आवडली. मोऱ्या हा बघा मोऱ्या तुला ती सौंदाळे आवडली की नाही? खूप आवडली ना. तर आता मोऱ्या आपण आज पण सौंदाळे खाणार आहेत. ये असं कर, सौंदाळे खाणार करा. ये आपण दोघांनी करूया. 1 2 3 ये. तर आपण किचनमध्ये, आणि तुम्हाला मेन दाखवतो महत्त्वाचं ते हे बघा, दिस इज मटेरियल. तर आहे सौंदाळे आहेत. तर आपल्याला बऱ्यापैकी छान मिळाले सौंदाळे, मोठे मिळाले आहेत. साईज मस्तपैकी बऱ्यापैकी हाताला कळेल तुम्हाला. बघा माझा हात ते एवढे मोठे आहेत. तर काय काय घेतलं वैशू दादा? तर आम्हाला आता वैशू आपल्याला सांगेल ती प्लेट हातात घेऊन काय काय घेतलंय. ओके, हां काय बोलतो मोऱ्या? मी पण करू मॅरिनेट. तू मॅरिनेट करतो? हां ठीक आहे, आज मोऱ्या मॅरिनेट करणार. तर मित्रांनो, आपलं काय काय घेतलं ते वैशूने काढून ठेवलं. मोऱ्या सांगते. मोऱ्या थोडं वरती घेऊन दाखव आपल्याला. पेस्ट, मसाला, मीठ, हळद आणि चिंचेची पेस्ट. तर आता ही सगळं मिक्स करणार आहे मोऱ्या. आणि आज मोऱ्या मॅरिनेट करणार आहे सगळ्या फिशला. तिथे वैशूने फ्राय करण्यासाठी रवा, मसाला आणि मीठ एकत्र केलं आहे. थोडं याच्यात तांदळाचं पीठ टाकणार आहे तू, सुषमा बोलली सर. तांदळाचं पीठ संपलेलं आहे. आणि तांदळाचं पीठ आमच्याकडे संपलेलं आहे, तर आम्ही सॉरी तांदळाचं पीठ नाही टाकणार. तर आहे त्यामध्ये आपण फ्राय करूया. आता ह्याच्यामध्ये हे बघा, हे पेस्ट पुन्हा आता मोऱ्या बनवतोय. आणि नंतर एक फिशला तो मस्तपैकी लावणार आहे. एक छोटीशी प्लेट घेऊन ठेवूया आपण. एक प्लेट ठेवून देऊया. चला, ह्या आता आमच्याकडे थोडी जागा कमी आहे, तर मित्रांनो ॲडजस्ट करा. तर ह्या छोटंसं किचन आहे आमचं. हां, आणि ब्राह्मण बोलला काहीतरी मच्छीची हात तिथे लावू नका, समजलं? नाही तर भ्रष्ट होऊन जाल. लावू? हां आता एक मच्छी घे, इथे अशा हातात घे, त्याच्यात ठेव. हां, मच्छी घे ठेव त्याच्यावर. एक साईड ठेव. हां, अशी लाव, त्याच्यात ती पेस्ट कर अशी चांगली मस्त खाचकीची वगैरे भरायची. चला, तर मोरेने काय केलं आहे, एक लावण्यापेक्षा मोरेने आमच्या सामग्री एकत्र करून टाकले. जी मोऱ्याला कंटाळा येतो काम करायचा, आमचा थोडंसं शॉर्टकट मारतो आमचा मोर्या. वाव, तर मोरेने सगळे आता एक केलेली आहे. आता ती एक हातात घे आणि ते मटेरियल असं पसरव त्याच्यावरती. आता मोऱ्या हे सगळं आता मॅरिनेट करून घेतो. झालं की तुम्हाला एकदा दाखवतो मस्तपैकी. या, तर मोऱ्या मजा येते ना असं लावायला, मॅरिनेट करायला. आणि आज फादर्स डे निमित्त आमचे पप्पा आम्हालाच पिक्चर दाखवणार आहे. हे कधी ठरलं? आता हे कधी ठरलं मोऱ्या? आज अभी इसी वक्त. अच्छा, म्हणजे मी एकटा जाणार असा पिक्चर बघायला. फादर डे निमित्त मी एकटा पिक्चर बघायला जाणार पिक्चर आहे. दाखवणार आहोत. फादरच फक्त जाणार आहे, फादर, बाकी कोण नाही. नो मदर, नो आम्ही मुलं नो ब्रदर. है ना? हम छोटे बच्चे हैं, हमको पिक्चर दिखाएंगे हमारे पापा. मेरे को फिश खिलाओ, मैं तुमको पिक्चर दिखाते. मेरे पापा. चला, तर मस्त. आता थोडं मॅरिनेट झालं की तुम्हाला भेटतो. हे बघा मोऱ्या सगळं मॅरिनेट लावणार. आणि आता इथे वेगळी साईडला तयारी चालू आहे. ही तयारी म्हणजे का माहिती आहे, तर टाईलवरती त्या तेल उडू नये म्हणून हे आम्ही पूर्वतयारी करतो. या आयडिया मी दिल्या. माझं डोकं आहे, माझं डोकं. थँक्यू. बचपन से ही होशियार है. तर असं हा लावतोय, आमचा कारागीर लावतोय. कारागीर टेप लावणार तिकडे, आणि हा कारागीर इथे मस्त की सगळं मॅरिनेट करतोय. प्रत्येक खाच्याखुच्यात मासे म्हणजे मसाला भरतोय. व्हेरी गुड मसाला भरणारा. काय काम करतो का बघितलं रे रा. परत एकदा एक दोन क्या रे. देखो मग प्यार मला काय
तर ना तू व्हेज बिर्याणी मागव. एक काम कर, तू ना दाल फ्राय मागव, दाल फ्राय मला काय आहे ना मध्ये. तर मित्रांनो मी करी नाही बनवणार आहे, तर फ्राय डाळ- फ्राय फ्राय हा फ्रायच करणार आपण. फ्राय आणि डाळ भात बस भाई, एवढंच मजा येते खायला. खरं म्हणजे म्हणजे- ना घरामध्ये एक व्हेजिटेरियन असलं आणि बाकीचे नॉन व्हेज नसले की भरपूर व्हेजिटेरियन लोकांचे भरपूर वांदे होतात. आता काय, आता तू मग नॉनव्हेज चालू कर ना खायला. तेच मी खाल्लं तर सगळं संपून जाईल, तुम्हाला मिळणार नाही. चालेल एवढी आधाशी आई, एवढी चालेल ना, चालेल चालेल. चालेल. कामाला काय खा. काल लागले बघ मसाल्याला. मस्त लागलाय मस्त. ह्याच्यात हां वरणाला फोडणी दिली हा. मोहऱ्या मजा करते. हां तेव्हा अशी पसरवतोय मस्त आहे. गेले. हां बस. हां म्हणजे ती का मसाला आतमध्ये कचकचीत लागलाय. मोहऱ्या बघा आता फिरवतोय, मच्छी फिरवतोय मसाल्यामध्ये. असते बघ. हां ती अशी हे कर आता त्याच्यामध्ये साईडला ठेव. ज्ञानदेव तुकाराम व्यवस्थित ठेव, पुसू नको. हे बघा मस्त मसाल्यामध्ये लोळतोय, चिखलात लोळते तशी मच्छी लोळते मसाल्यामध्ये. वा वा मोर्या, एक नंबर. चिखला तो असा मस्त मसाला तो मुरतोय त्याच्यामध्ये. म्हणजे हा मोर्या एवढा जबरदस्ती घुसवतोय ना मसाला खाचाकुच्यामध्ये. मित्रांनो आपण केली आहे वेगवेगळी मच्छी. हा आपली सौंदर्य हे बघा, सोंदळे आपण घालले मॅनेट, सगळं मसाला लावलेले आहेत मोऱ्याने मस्तपैकी. हे मोऱ्याने मोर्याचं काम केलेलं आहे. मोर्या आता हात हे धुवून- कापायचं. हा ते कापूया आपण आता. त्याला मी कापतो. ठीक आहे. आणि ते वैशू बघा साईड बाय साईड काटायचं. वैशूने पूर्ण गॅस, पेपर गॅस करून टाकला. पेपर गॅस. आता मित्रांनो थोड्या नंतर आपण हे असंच राहतील आणि ह्याच्यानंतर आपण हे फ्राय करायला घेईल वैशू. सगळं मटेरियल तयार आहे आणि सोंदळ्यानंतर फ्राय केले की खाताना पण तुम्हाला दाखवणार आहे. इथे आपलं मित्रांनो इथे आता मच्छी जोपर्यंत मॅरिनेट होते, वैशू तयारी करते, तोपर्यंत एक गेम याच्यावर आपला होऊन जाऊ दे. रोज माझ्या मागे लागलेला असतो द चॅम्पियन मोर्या. खेळा. ए कसा आहे ए. चल चल चल. आता ह्याला मला मॅट करणार तो. तर हा पण गेम चालू राहील, तुम्ही बघा. तू जिंकला दाखवणार. दिखाऊंगा सबको दिखाऊंगा. चेक. चेक दे दे मेरे को, चेक दे दिया. तर तू इथं पुढे आला की नाही माझं सटकन टाकतो बघ. तुझे थांब नाही येले चेक. ठीक है ये ले अभी मार भागा अभी तेरे को. इथे चेक आहे. मॅट झालो मी. नाही नाही काय इथे चेक आहे ना, इथे चेक, इथे चेक, इथे चेक, इथे चेक. मॅट झालो. इथे कोणतं चेक आहे? मग इथे चेक नाही, इथे तू हल्ला कुठे मी पॅक खेळायला काय मार. मॅट झालो. और मग चल मी दुसरी डाव खेळतो. फायनली मोऱ्याने मला मॅट केलंय. हे बघा त्याला तो मला शय देतोय आता. तो मी परत उलटी चाल खेळतोय. अरे गप्पा. अरे चाल पण नाही खेळतो यार.
घे बाई बाई बघ चाल घे मोऱ्याच्या इथं हा इथे हत्ती जमा झालाय आता हत्ती तयार झाला आणि ती मी आहे आता मी इथून हलू पण शकत नाही ना मी ह्या लाईनमध्ये येऊ शकत आहे ना मी तिकडे जाऊ शकते ना इथे येऊ शकत आहे हा चल चल हे घे थांब तू इथेस ना थांब तू इथेस ना तुम्हाला चान्स देतोय मोरे बघा मोरे चान्स देतो मला हे घे, बस बस हा, मग मी इथे ना हे घे भाई हे घे हा घे गेलो चल भाई तुला 1 पॉइंट फ्री देतो मी माझा काय फाऊल देऊन फ्री फ्री अरे पॉइंट घे यार पॉईंट काय करायचं आहे हे सगळं इकडे पण चेक तिकडे पण चेक कुठे जाऊ शकत नाही बापू इथे राहा हा. काय कुठे बापू इकडे मी जा वजीर इथे आणतो हे लावून अरे वरती आणलं कुठे पण खेळणार मी तिकडेच खेळणार ना तुमच्या पुढं मला इथे खेळायचं आहे तुमच्या पुढं नाही उठवायचं मला हो मच्छीवाले चला हे चल मोऱ्या गेम जिंकलेले ए, आहे नाही. फायनली आणि माझे 16 पावलं मी आता चालतोय माझी 2 पावलं झाली आहेत खेळ. माझी 2 पावलं झाली आहेत ठीक आहे 3 ओके 3 ठीक आहे हां ऐसा हुनर किया 4 16 पावलं झालं तर मी जिंकलो हैं? अच्छा ठीक आहे चल 5 ले ये ले 6 ये ले 7 ये ले 8 ये ले 9 नाही सॉरी 9 तो काय कसा खुश झाला बघा मला मॅट गेल्यावरती आणि फायनली मी मॅट झालेला आहे तो काय ये बऱ्या मॅट मला हे करून ना मॅट करून जाम खुश होतो एकदम या पप्पा खाणार आहे मेले पप्पा आता बघा कसं ॲक्टिंग करतोय हा तोंडाचं हास्य बघा त्याच्यात बघा माईल बघा आणि आमची बाबरजी आलेली आहे बाबरजी क्या हुआ चलो तेल गरम कर रखा है हा चलो आता पुढचं आपण प्रोसेस चालू करूया आपण परत आता मूळ मुद्द्यावरती येऊया मस्त की डाळ बनवलेली आहे वरण भात आम्ही वरण भातावर मच्छी करणार आहोत मस्तपैकी मम्मीने मिक्स करून ठेवलेलं आहे का नाही अजून केलं करायचं आहे तर हे मिक्स करेल आणि मग आपण एक एक टाकायची आणि टपाक 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 सोडायची आहे हे वैशू करणार आहे मी नाही कर ना काय होते झालंच नाही आता हे बघा मस्त की मिश्रण तयार केलेलं आहे वा आणि तिकडे आम्ही टिश्यू आणि प्लेट एक तयार ठेवले म्हणजे जर फिश आपले फ्राय झाले की मग मी तिकडे काढून ठेवणार आहे वैशू मम्मी आणि हा बघा गरम करायची एक पद्धत बघा परत कर. हो शपथ लेता हूँ ये जल्दी से गरम हो जाए हाँ हाँ शपथ लेता हूँ बाद में ओटा अजय साफ करेगा हां तर आता पहिली आपली मस्तपैकी सोंदाळी घेतलेली आहे शी असं बघू ना तू खात नाही असं कशाला करते तर पहिली सोंदाळी आपली घेतलेली प्लेटमध्ये आणि मस्तपैकी अलटी पलटी पलटी अलटी रव्यामध्ये रव्यावरतून टाकलेला थोडासा कडक कडक आणि हा आता सोंदळा पहिला गेला तवळ्या आवाज ऐका वा वा हा जर चुरचूर आवाज आहे ना तो मजा येत ऐका 5 मिनिटात होतं तळून आणि पटकन तळून होते सोंद्याला जास्त फ्राय व्हायला वेळ लागत नाही हॅलो अशू लोक मच्छी यूज करायला आवडतं चिकनमध्ये जास्त टाईम जात होतो चिकन करायला मज्जा येते पण वाटण जरा वेळ जातो मच्छी करायला मज्जा येते पण ते खराब होतं ना गॅस खराब होतो म्हणून आवडत नाही आमच्यासाठी पॅक करते ती भरपूर ती खात नाही पण बनवते बस नाही करायला बस आता एका वेळेला 3च जाणार पॅनमध्ये वा काय वा 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 भाई बघा ना कसं वाटतंय कडक मी काय खाणार तू आता ना काहीतरी खिचडीवर मागव मला पण स्पेशल पाहिजे काहीतरी तर मित्रांनो पलटी मारायची वेळ झालेली आहे आता एक बाजू झालेली आहे फ्राय यस तर थोडा 2-3 पलटी मारला ना एका पलटीमध्ये होईल का अजून एकदा थोडंसं मारायचं अच्छा तर ही फिश आहे ना ती मस्तपैकी पलटी होते चांगली आणि म्हणजे फ्राय होते आणि लवकर फ्राय होते पण याच्यामध्ये जे अशी एकदम नरम मांस असतो मजा येते खायला आणि ती तुम्हाला मोठी मिळाली ना तर चांगली आहे मोठी मिळाली तर मजा येते खायला अजून सोंदळे बरेचसे फिश खाल्ले मी सोंदळे फर्स्ट टाईम खातो आहे
आणि मी ऐकलं पण सोंदळे ऐकलं होतं, पण सोंदळे म्हटलं मोदक मी समजवतो, छोटे मोदक येतात त्याला मी सोंदळे समजवतो. पण जेव्हा स्वातीने जेव्हा फिश केले तेव्हा बोललो सोंदळे असे असतात. मग ठीक आहे, करूया आपण पण ट्राय. मग आपण ट्राय केलं आणि आता आपल्या चॅनलवरती तुम्हाला दाखवतो आहे. स्वातीचं चॅनल पण मी खाली लिंकवर स्क्रीनवरती देतो आहे. तिचे चॅनल पण नक्की बघा. ती चांगले स्वादिष्ट असे कुकिंग आयटम रेसिपी बनवत असते. तर तिचे चॅनलला पण तुम्ही टॅग करा, फॉलो करा, मजा करा, एन्जॉय करा. तिचे व्हिडिओ पण बघा. तिचे व्हिडिओ पण तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ बघत राहा, शेअर करा आणि कमेंट्स पण करा तिच्या व्हिडिओवरती. छान रेसिपी असतात तिच्या. सोंदळ्याचं एकदा बघून घ्या तुम्ही. आणि आपले सोंदळे असे मस्तपैकी फ्राय होत आहेत. सोंदळे असे फ्राय झालेले आहेत. वा, म्हणजे जेव्हा हे असे फ्राय होताना बघतो ना मित्रांनो, अरे भारी वाटतात. म्हणजे मजा येते असं बघत राहू असं वाटतं. आणि सुगंध सॉलिड सुटलेला आहे. तर आपले हे मस्त असे मॅरिनेट केलेले सोंदळे बघून पण मजा येते, तोंडाला पाणी सुटतं. आहे की नाही, आहे की नाही, आहे की. अजून क्लोज घ्या, क्लोज तुम्हाला क्लोज दाखवतोय. बस जास्त क्लोज नाही. तर फ्राय होत आहेत. ही एक हा पहिला राऊंड आहे. दुसरा राऊंड नंतर आपण येऊ परत भेटू. चला. तर मित्रांनो, आता वैशू थोडा ब्रेक घेतला आहे, तर मी इथे पलटी मारतो. तर पहिला हा पलटी घेतला आपण, परत एकदा आपण पलटी मारणार आहे. एक बाजू झालेली आहे छानपैकी आणि अशी कुरकुरीत वाटते ना मच्छी बघायला. वा, मजा येते. मजा असं बनवायला मजा येते जेव्हा वेळ असतो ना फुरसतमध्ये. तर ते जेवण बिवण करायला मला मजा येते. मी असं एकदा ना आउटडोअरला म्हणजे करून काहीतरी करायचा प्लॅन करेन. म्हणजे मस्तपैकी ओपन एअरमध्ये असं बसून ना मच्छी फ्राय करायची आणि तिथे बसून खायचं. हा, जसं मागच्या मी पॉपलेट बनवला तसं एकदा करायचं आहे. जर तुम्हाला तसा व्हिडिओ बघायचा आहे प्लीज कमेंट करून सांगा. हां, तसं काय करायचं आहे, तसं काय व्हिडिओ मजा करायची आहे, आपण ती मजा करू. पहिला एक राऊंड झालेला आहे. आता आपण पलटी मारून काढतो आहे. पलटी मारून झालेली आहेत म्हणजे आता मॅट मस्तपैकी आता प्लेटमध्ये काढून घेऊया इथे. तर ही पहिलीवाली एक म्हणून एक नंबर फ्राय झालेली आहे. तर ही अशी मी पेपरमध्ये काढून ठेवतो. हे बघा, चला आता हा राऊंड होऊया आणि परत भेटूया. परत सेकंड टाईम म्हणजे काढताना तुम्हाला परत भेटतो. होऊ दे फ्राय, होऊ दे. तर मित्रांनो, दुसरा राऊंड झालेला आहे आणि आपण एक पलटी मारलेली आहे. पलटी मारताना थोडंसं माझं हे लागलं आहे. ठीक आहे, चालतं आहे. काय पण भारी दिसते. मस्त वाटते रे बघायला. मस्त ना, असे मसाले जर लाल लाल झालेले चांगले वाटले बघायला. मजा येते ना बघायला. तोंडाला पाणी सुटते. आता खाणार ना तू मच्छी? आता का दुसरा राऊंड झाला आहे. आता इथे वैशू आली आहे. तर मस्तपैकी आता दुसरा राऊंड जे आपण काढून प्लेटमध्ये टाकते. टाकते एकावर एक मस्त होती. काढा. ते पकडताना व्यवस्थित पकडा. म्हणजे आता कारण ते दोन्ही साईडने चिरा केले आहेत ना, तर ते उचलताना थोडेसे हे होऊ शकते. तशी ही जशी झाली आहे त्याच्याप्रमाणे उचलताना थोडंसं बस झाला. तर भाई भारी एक नंबरची फ्राय झालेली आहे. आता ही टाकते का? हे टाकून घे शेवटचं.
आता जास्त तेल टाकणार नाही, कारण ते मटेरियल जास्त असलं की तेल मच्छी फ्रायला थोडा हे होईल. म्हणून आपण आता थोडंसं 2 चम्मच फक्त तेल टाकणार, जास्त नाही, कारण 3च पीस उरलेले आहेत. हे दिसत आहे, तर हे 3 पीस फक्त आता उरले की आपलं काम झालेलं आहे. आपण आता शेवटचा मस्त की राऊंड आहे, आणि मग नंतर तुम्हाला मी मच्छी दाखवणार आहे खाऊन, मोर्या आणि मी. तर ही फ्राय होत राहील, तर तुम्हाला पण मस्त की तोंडाला पाणी सुटलं असेल, तुम्हाला पण बघायची असेल मच्छी कशी लागते, कशी दिसते, आणि तो भाई आनंद घ्यायचा तो मच्छी खातानाच भेटणार आहे. बघण्याचा आनंद वेगळाच आहे, आणि हा बनवण्याचा आनंद हिला माहिती नाही किती होतो. असं काय नाही नाही म्हणजे ती आनंदानेच बनवते, मस्तपैकी छान बनवते. तिचं आजचं चिकन पण चांगलं बनते, ती कोलबी मस्त बनवते, सगळं काय तीच बनवते. आम्ही कधीतरी म्हणजे मुला तर मी बनवतो, म्हणजे असं वाटलं तर, नाही तर नाही मी बनवतो. आणि आता ही शेवटची मच्छी आहे, आणि शेवटचा पीस आपण आता फ्राय व्हायच्यामध्ये पॅनमध्ये सोडणार आहोत. आणि आपण आता पटकन मच्छी खायला घेऊया, मोरे आणि मी दोघंजण घेतो पटकन. हां, ही बघा आपली फ्राय झालेली आहे, आणि आता मोर्या मस्तपैकी ट्राय करणार आहे, त्याला टेस्ट घेणार आहे. तर मोर्या आता टेस्ट घेईल बघा. तर मित्रांनो, आता हा असाच मस्त फिश आहे, आपण पण ट्राय करूया, तुम्हाला दाखवतो जवळून एकदम. तर हा बघा, हा मस्त फ्राय झालेला आहे. हा बाव आपण काढतो आहे, आणि असा बाव मस्तपैकी नरम नरम बाव असतो. यस, एक नंबर. आणि आता मजा येते, मजा. मोरे आनंदाने खातोय. वा, मजा येते ना. गरम गरम आहे मित्रांनो, गरम गरम. वा 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 वा. हा बघा, काटा काढला मोऱ्याने, काय फ्राय झालं तर काटा असा चटकन वेगळा निघाला. हा बघा, खेच करे. हां बस, हा बघा काटा. कसा काटा वेगळा निघाला आहे मस्तपैकी, आणि कारण चांगला फ्राय झालेला आहे. आणि हा मोठा मोठा असं दिसतोय तुम्हाला. वाव, काढा खाव. मस्त. मसाले वगैरे आहेत ना एकदम पद्धतशीर वापरा. थोडं कोकम आगळ किंवा चिंचेचं, जसं आम्ही चिंचेची पेस्ट वापरली ती वापरा. तुम्हाला चवीनुसार तुमची मसाला वापरा तसं वापरा, खरं मस्त लागते. सोंडाळ फिश एकदम असे बारीक बारीक काटे आहेत, लहान मुलांना सांभाळून. तर मोऱ्यावरून आवडीने खातो ही, आहे ना मोऱ्या. मोऱ्या बोलणार नाही कारण तो चालू झाला आहे. खूप सुंदर झालेलं आहे. असंच मस्तपैकी रेसिपी बनवा, आहे ना मित्रांनो. तर तुम्ही पण आपल्या घरी अशी फिश बनवा आणि एन्जॉय करा. फक्त फिश का मजा आहे, म्हणजे तुम्हाला जर टाईमपास पाहिजे ना, असं स्टार्टर म्हणून एक नंबर आहे हा फिश. माणसं मांदेली आहे ना, मांदेली त्याच्याप्रमाणे मांदेलीचं वेगळीच आहे, मांदेली कुरकुरीत होते, पण ह्याच्यामध्ये मटेरियल भरपूर आहे खाण्यासारखं. तर सुंदर आहे सोंडाळ फिश खा, मजा करा. तर आता मित्रांनो, आपण करूया बाय बाय. हा छोटासा व्हिडिओ होता, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काय करू. तब तक बाय. तोपर्यंत संपवतो आम्ही.